हाय फ्रेंड्स, आज आपण डोसा बनवणार आहोत. आपण जो नॉर्मली डोसा बनवतो आपण तसा नाही बनवणार. आपण आज ओट्सचा डोसा बनवणार आहे. तो डोसा कसा बनवायचा ते बघणार आहोत. हे बघा, 1 वाटी ओट्स घेतलेले आहे मी. ओट्स एकदम छान असतात आपल्या शरीरासाठी. याच्यामध्ये फायबर जास्त असतं, त्यामुळे आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयोगी असे आहे ते. त्याचा डोसा आपण बनवणार आहोत. तो ओट्सचा डोसा कसा बनवायचा ते बघूयात आपण. हा मी 1 वाटी ओट्स घेतलेला आहे. आता आपण हे 5 मिनिटासाठी भिजवून घेणार आहोत. बघा, 1 वाटी ओट्स घेतलेलं आहे मी आणि ते भिजल एवढं आपण त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत. याच्यामध्ये असं चांगलं पाणी टाकून आपण याला 5 मिनिटासाठी भिजत ठेवणार आहोत. हे बघा 5 मिनिटं झालेले आहेत. हे आपले चांगल्या प्रकारे भिजलेले आहेत. आता आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेऊयात. हे बघा, हे चांगली आपण याची आता पेस्ट तयार करणार आहोत. आता याच्यामध्ये आपण अर्धा वाटी दही टाकूयात. तुम्ही दही वाटल्यानंतर जरी टाकलं, ओट्स वाटल्यानंतर जरी टाकले तरी चालतात, पण याच्यामध्ये टाकलं की चांगल्या प्रकारे मिक्स होतं. जर तुम्हाला थोडंसं तिखट हवं असेल त्याच्यामध्ये आपण 2 हिरव्या मिरच्या टाकणार आहोत आणि चवीनुसार मीठ टाकायचे. हे सर्व आता आपण बारीक असं याची पेस्ट बनवून घेऊयात. चांगल्या प्रकारे याला वाटून घेऊयात आपण. हे बघा, वाटून झालेलं आहे आपलं छान असं. जास्त पातळ नाही ठेवायचं आपल्याला. डोसा टाकता येईल आपल्याला इतपतच त्याला असं ठेवायचं त्याचं बॅटर. याला आंबवण्याची गरज नाही, कारण की आपण याच्यामध्ये दही टाकलेलं आहे आंबट होण्यासाठी, म्हणून आपण त्याला आंबवायचं नाही. आता आपण याचे लगेच डोसे करायला घेऊयात. आता आपण तवा ठेवूयात गरम होण्यासाठी. नॉनस्टिकी घेतलेला आहे मी, नॉनस्टिकी तवा घेतलेला आहे. आता आपण याला चांगलं गरम करून घेऊया आणि याच्यावरती आपण डोसे बनवूयात. तवा आपला छान प्रकारे तापलेला आहे. आता आपण याला थोडंसं पुसून घेऊयात. बॅटर पण आपलं छान तयार झालेलं आहे. आता आपण हे तव्यावर टाकूयात. थोडा मोठा हवा असेल तेवढं तुम्ही बॅटर टाकून आणि याला चांगल्या प्रकारे पसरवून घ्यायचे. हे बघा, चांगलं असं पसरून घ्यायचं आहे आणि याला आता आपण 5 मिनिटं शेकून घेऊयात. जर तुम्हाला त्याच्यावर तेल तूप टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, पण आपण हेल्दी रेसिपी बनवते म्हणून त्याच्यामुळे मी याच्यामध्ये तेलाचा वापर नाही करणार आहे. चांगल्या प्रकारे आपण त्याला शेकू देऊयात खाली. गोल्डन झालेला आहे हा सगळीकडून. आता आपण याला साईडनी थोडंसं पलटून घेऊयात. बघा, झालेला आहे. लगेच इझिली सरकतोय म्हणजे हा झालेला आहे आपला. आता आपण त्याला पलटून घेऊयात. बघा, छान प्रकारे जाळी आलेली आहे आपल्या डोस्याला. थोडंसं आपण खालच्या बाजूने पण शेकून घेऊयात आणि आपला डोसा खाण्यासाठी तयार आहे. हे बघा, दोन्ही बाजूने पण आपण चांगल्या प्रकारे जरा शेकून घेतलेलं आहे. आता आपण हे काढून घेऊयात. आणि आणखी आपले राहिलेले जे डोसे आहेत आपण ते करून घेऊयात. हे बघा, दुसरा डोसा टाकलेला आहे मी. याच्यावर थोडंसं तेल टाकलेलं आहे. तयार आपण बनवून घेऊयात. हे बघा, छान असे आपले डोसे तयार झालेले आहे. तुम्ही चटणीसोबत पण खाऊ शकता किंवा सॉससोबत पण खाऊ शकता. आता मी दही घेतलेलं आहे, दह्यासोबत पण एकदम छान लागतात. एकदम छान अशी हेल्दी रेसिपी तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा. आणि अशाच चांगल्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.